Hello students, it's me your Vaibhav sir and we are back with another session of current electricity and magnetism. Students, जसं की मी तुम्हाला लास्ट सेशनमध्ये सांगितलं होतं की आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघणार आहोत तुमची इलेक्ट्रोमॅग्नेटिक बेल. तर चला बिगिन करूया आपल्या लास्ट टॉपिकला ह्या होल चॅप्टरच्या, जी की आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक बेल. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे स्टुडंट्स, नीट ध्यानपूर्वक ऐकाल. इलेक्ट्रोमॅग्नेटिक बेल. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक बेलची डायग्राम तुम्हाला तुमच्या टेक्स्टमध्ये दिली. मी तिला थोडंसं मॉडिफाय करणार आहे, तुम्हाला समजण्यासाठी तिला थोडंसं सोपं करणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल एक्झॅक्टली मला काय म्हणायचं आहे. बरोबर. सो चला, सगळ्यात फर्स्टली हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक बेल नेमकी काय असते, कसं काम करते, ते करण्यासाठी आपल्याला तिचं कन्स्ट्रक्शन माहिती हवं आणि ते कन्स्ट्रक्शन कसं असतं ते पहिले बघूया. ओके. सो जर सपोज आपण बघितलं, सगळ्यात फर्स्टली ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक बेलमध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतो तो असतो तुमचा सी सेक्शन मेटॅलिक फ्रेम. आता ही जी सी सेक्शनची मेटॅलिक फ्रेम मी ड्रॉ करतोय, हिचं फंक्शन वगैरे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही समजून घ्याल पहिले तिचं स्ट्रक्चर काय आहे. नॉर्मल एक मेटॅलिक फ्रेम आहे सी सेक्शनची. ठीक आहे. आता ह्या सी सेक्शनच्या मेटॅलिक फ्रेमच्या एक्झॅक्टली समोर एक अनादर बार दिसतोय तुम्हाला, एक स्ट्रेट लाईक फ्रेम दिसते. त्या स्ट्रेट लाईक फ्रेमला आपण कनेक्ट केलेला असतो आपला स्ट्रायकर प्लेट. ही अशी याला कनेक्ट केली जाते. ठीक आहे. स्ट्रायकर प्लेट आपण याला अशी कनेक्ट करून तिला ह्या वेने इकडे घेऊन आलोय. ओके. ही आहे तुमची स्ट्रायकर प्लेट. ओके. आणि इथे तुमचा स्ट्रायकर बॉल असतो. ओके. आता हा जो स्ट्रायकर बॉल आहे, हा स्ट्रायकर बॉल किंवा ही स्ट्रायकर प्लेट मागच्या साईडने कनेक्टेड असते तुमच्या एका पर्टिक्युलर स्टेप प्लेटने, जी की दिसायला काहीशी अशी असते. नीट लक्ष द्या. मी काय केलं, हा एक स्ट्रायकर आहे, ह्याला एक रॉड आहे. आपला ड्रम कसा असतो, बँड वाजवण्यासाठी कसा ड्रम असतो, त्या ड्रमला एक स्ट्रायकर असतो आपला. आपण म्हणतो त्याला एखादा रॉड घेतला ना आपण वाजवतोय, तर तो रॉड नसतो ॲक्च्युली, त्याला काय म्हणतात स्ट्रायकर. हा कोण झाला तुमचा स्ट्रायकर. या स्ट्रायकरच्या मधनं इथे आपण एक मेटॅलिक मॅग्नेटिक प्लेट लावली, असं समजा हा मॅग्नेट आहे एक. ठीक आहे. आणि ह्या मॅग्नेटला आपण काय केली आहे, ही स्टेप प्लेट कनेक्ट केली. ठीक आहे. ही स्टेप प्लेट किंवा ही स्ट्रायकर प्लेट कनेक्टेड असते तुमच्या एका स्क्रूला. ठीक आहे. हा स्क्रू इथे असा फिक्स्ड असणार आहे. ठीक आहे. हा स्क्रू इकडे काय राहणार तुमचा असा फिक्स्ड. ओके. हवं तर आपण त्याला इकडनं असं फिक्स करून देऊ. इकडनं तो फिक्स्ड असतो आणि जर सपोज आपण बघितलं, त्याला जोडलेली असते आपली एक इलेक्ट्रिक कॉईल. ओके. आता मी हे सगळं कन्स्ट्रक्शन करून झालं. आता या सगळ्यांच्या खाली आता ही जी तुमचा हा स्ट्रायकर आहे, हा स्ट्रायकर कशावर ना कशावर तर स्ट्रायकच होणार आहे डेफिनेटली. तर इथे असतो तुमचा गॉंग. गॉंग थोडा शेप माझ्याकडनं नॉर्मली मिस होऊ शकतो, पण तो असतो कम्प्लीट सर्क्युलर शेपचा. ठीक आहे. ठीक आहे. हा कोण झाला तुमचा गॉंग. हा गॉंग पर्टिक्युलरली बनलेला असतो, एक बेल असते आपली, वाटी कशी असते एखादी मेटॅलिक वाटी, तसा हा गॉंग असतो तुमचा. ठीक आहे. आता पुढे सर्किट कसं डिझाईन केलेलं असतं, हे सर्किट असं डिझाईन केलेलं असतं स्टुडंट्स. काय केलं जातं, सगळ्यात फर्स्टली अशी वाउंडिंग केलेली असते, इथे एक कॉईल वाउंड केलेली असते. ठीक आहे. अशा पद्धतीने ही वायर इथे आणून पुन्हा इकडे अशी वाउंडिंग केली जाते. ही वाउंडिंग करून ही वायर अशी सर्किट इकडे बाहेर आणलं जातं. ठीक आहे. आता हे सर्किट जे आहे ते इकडनं फिरून इकडे आणलं जातं. इथे लावलेला असतो तुमचा स्विच. थोडा मोठा ड्रॉ करतो, म्हणजे आपलं स्विच नावही त्यातच बसेल, सेपरेट लेबलिंगची गरज पडायची नाही. SWITCH. ओके. इथे असतो तुमचा स्विच. हा स्विच पुढे कंटिन्यू केला जातो एका बॅटरीकडे, सेलकडे म्हणूया आपण त्याला. ओके. हा काय तुमचा सेल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह इरिस्पेक्टिव्हली काही असेल. ठीक आहे. सपोज इकडे निगेटिव्ह, इकडनं काय केलं सपोज आपण पॉझिटिव्ह, म्हणजे पॉझिटिव्हकडनं निगेटिव्हकडे फ्लो होईल.
आणि इथनं हा आणून कनेक्ट केला जातो तुमच्या ह्या पर्टिक्युलर स्क्रूला. ओके. आता ह्या स्क्रूपासनं, ठीक आहे, ह्या स्क्रूपासनं हे कनेक्शन इथनं असं याच्यातनं होऊन कुठे येणार, पर्टिक्युलरली तुमच्या ह्या जो काही बार मॅग्नेट आपण लावला होता त्या बार मॅग्नेटला. ओके. आणि ह्या बार मॅग्नेट थ्रू, ॲक्च्युली बार मॅग्नेटपर्यंत न येता अशा वेने बघा असा येतो आणि अशा वेने खाली आणलेला असतो तुमच्या या बार मॅग्नेटकडे. नीट लक्ष द्या काय केलं आहे मी, सर्किट असं इकडनं आणून कंप्लीट केलं आहे. आता हे सगळं जे कन्स्ट्रक्शन केलं, हे कन्स्ट्रक्शन काय केलं ते मी पहिले तुम्हाला समजून सांगतो. आता इथे मी काय केलं, एक हॉर्सशू मॅग्नेट तयार केला. इलेक्ट्रोमॅग्नेट बनवायचा होता बघा आपल्याला. हा इलेक्ट्रोमॅग्नेट आहे, ठीक आहे. ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटच्या वरनं मी काय केली, कॉईल वाउंड करून घेतली. कॉईल वाउंड केल्याने झालं काय की एक पॉवरफुल हॉर्सशू मॅग्नेट इकडे क्रिएट होईल. हा जर मॅग्नेट बनला ना, इथे आपण केलेली असते पिवोटिंग. पिवोटिंग म्हणजे काय, तर मी जर समजा काय केलं, हा जर जॉईंट जर बघितला ना, हा कशा टाईपचा आहे, हा इथे असा फिक्स केला आहे, हा असा असा मूव्ह होऊ शकतो. ठीक आहे. मार्कर जसा मूव्ह होतोय ना तुमचा, मार्कर कसा मूव्ह होतोय असा इकडे इकडे, बरोबर ना, असा मूव्ह होऊ शकतो. म्हणजे इथे फक्त काय केलं आपण, एक अशी पिन टाकलेली, त्या पिनने तो रॉड असा असा होऊ शकतो. हा जो स्ट्रायकर आहे ना, हा स्ट्रायकर पूर्ण इकडे इकडे मूव्ह होऊ शकतो. जर इकडे मूव्ह झाला तर ह्या बेलवर येऊन आपटणारे, हा इकडे स्ट्राईक होणारे, स्ट्राईक झाला की आवाज तयार होणार, बरोबर ना. पण आता तो आवाज ऑटोमॅटिकली कसा तयार होणार, तर मी जेव्हा पण इकडनं स्विच ऑन करेल, आता गोष्टी समजल्या ना तुमच्या लक्षात आल्या, मी स्विच ऑन केला तर स्विच ऑन केल्याने होतं काय, सेलमधनं करंट कुठे येणार, इथे ह्या स्क्रूपर्यंत, बरोबर ना. हा स्क्रू जो आहे, हा स्क्रू आपण जर बघितलं, हा स्क्रू कशाला टच झालेला आहे, ह्या प्लेटला. मेटॅलिक प्लेट आहे ती. ही मेटॅलिक प्लेट कशावरती आहे, तुमच्या ह्या स्ट्रायकर थ्रू इकडे कॉईलला आणली, कॉईलला कनेक्ट केली. म्हणजे इकडे स्विच ऑन केला की तुमचा करंट असा इकडनं फ्लो होऊन, या कॉईलमधनं फ्लो होऊन इकडनं येऊन असा जाणार आहे, बरोबर. आता मी स्विच ऑन केल्याने ह्या कॉईलमध्ये काय प्रोड्यूस होणार, मॅग्नेटिझम. कारण ही जी काही कॉईल आहे, हा इलेक्ट्रोमॅग्नेट बनल, बरोबर ना. आपण बघितलं लास्ट टॉपिक्स इलेक्ट्रोमॅग्नेट शिकलो. जेव्हा मी स्विच ऑन करतो, हा इलेक्ट्रोमॅग्नेट बनेल. इलेक्ट्रोमॅग्नेट बनल्यामुळे ह्या बार मॅग्नेटला हा स्वतःकडे काय करणार, पुल करणार. याने ह्या बार मॅग्नेटला स्वतःकडे पुल केलं की हा स्ट्रायकर जोरात येऊन कशावर आपटणार, ह्या गॉंगवर. ठीक आहे. हा कोण आहे तुमचा गॉंग, किंवा यालाच तुम्ही बेल पण म्हणू शकता. ठीक आहे. या गॉंगवर येऊन तो काय होणार, जोरात स्ट्राईक होणार. पण गॉंगवर येऊन स्ट्राईक होत असताना ह्या स्क्रूचा आणि ह्या पट्टीचा कॉन्टॅक्ट तुटून जाणार. कसा, ही स्ट्रायकर जर पुढे आलं, हे स्ट्रायकर कंप्लीट जर पुढे आलं तर ही प्लेट सुद्धा काय होणार, पुढे येणार. स्क्रू जो त्या प्लेटला असा टच झालेला होता, तो असा पुढे गेल्यामुळे कॉन्टॅक्ट काय झाला, मध्ये ब्रेक झाला. कॉन्टॅक्ट ब्रेक झाल्याने तुमचा जो करंट याच्यामध्ये चालला होता तो जाणार का, आता नाही. तुमचं कनेक्शन ब्रेक होणार. आणि ह्या स्ट्रायकरमध्ये इथे ना एक स्प्रिंग लावलेली असते, जी स्प्रिंग काय करते ना, हा स्ट्रायकर इकडे आला की याला परत घेऊन जाण्याचं काम करते. आता करंटच नाहीये असा झालाय तर स्प्रिंग परत कुठे घेऊन येणार, त्याला मध्ये. परत स्प्रिंग त्याला कुठे ओढते, मागच्या साईडला. मागच्या साईडला ओढल्यामुळे परत कॉन्टॅक्ट तयार होतो. कॉन्टॅक्ट तयार झाला का परत कॉईलमध्ये करंट जाणार, म्हणजे कॉईल बनणार परत मॅग्नेट. परत कॉईल याला स्वतःकडे ओढणार, परत स्ट्रायकर याच्यावरून आदळणार, बरोबर. पुन्हा एकदा परत इथला काय होणार, कॉन्टॅक्ट तुमचा ब्रेक होणार, पुन्हा स्प्रिंग त्याला मागे घेऊन जाणार, बरोबर. आता या केसमध्ये तुम्हाला हे समजायला थोडंसं टिपिकल वाटलं असेल, पण मी मुद्दामून ड्रॉ केलं इथे जेणेकरून तुम्हाला नोटबुकमध्ये डायग्राम ड्रॉ करता यावी. म्हणून तुम्ही काय कराल, सगळ्यात पहिले तुम्ही याची डायग्राम ड्रॉ करून घ्याल. मी शेवटला तुम्हाला एक ॲनिमेशन दाखवेल, त्या ॲनिमेशनमध्ये तुम्हाला याचं वर्किंग कसं होतं ते लक्षात येणार आहे. येते लक्षात. मग जर सपोज आपण बघितलं, मग सध्यापुरतं हे जे कन्स्ट्रक्शन आहे, हे कन्स्ट्रक्शन आपण लिहून घेऊ, वर्किंग लिहून घेऊ. वर्किंग आणि कन्स्ट्रक्शन लिहून झाल्यानंतर मग मी तुम्हाला ॲट दी एंड ते ॲनिमेशन दाखवेल, ज्या ॲनिमेशनमध्ये तुम्हाला याचं कम्प्लीट वर्किंग समजेल. येते लक्षात. सो सगळ्यात फर्स्ट थिंग, कन्स्ट्रक्शन काय लिहिणार आहात, कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन मध्ये सगळ्यात फर्स्ट पॉइंट काय लिहिणार आहात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक बेल consists of कॉमा करून लिहिणार, फर्स्ट गॉंग ब्रॅकेटमध्ये बेल, ठीक आहे. सेकंड सी फ्रेम इलेक्ट्रोमॅग्नेट, ठीक आहे. त्यानंतर ब्रॅकेटमध्ये लिहितो कॉईल वाउंडेड
ऑन इट. ठीक आहे, त्याच्यावरती काय कॉईल वाउंड केली. तिसरं काय आहे इथे, नीट लक्ष द्यायला. आपण स्टेप वाईज चाललोय. गॉंग झाला, सी फ्रेम इलेक्ट्रोमॅग्नेट झाला, तिकडे कोण झाला तुमचा स्ट्रायकर. स्ट्रायकर कनेक्टेड टू अ सर्किट व्हाया म्हणजे बाय असतं. ठीक आहे, व्हाया स्क्रू. ओके, व्हाया स्क्रू. ओके, त्यानंतर काय, स्विच टू ओपन अँड क्लोज द सर्किट. फिफ्थ काय आहे, सेल टू प्रोव्हाइड पॉवर सप्लाय. ठीक आहे, सेल टू प्रोव्हाइड पॉवर सप्लाय. हे झालं तुमचं सगळं काय कन्स्ट्रक्शनल डिटेल्स. ठीक आहे, कधी लक्षात ठेवाल, कन्स्ट्रक्शन हे त्याला जोडलंय ते त्याला जोडलंय असंही आपण लिहू शकतो, किंवा एक एक पार्ट लिहायचं आणि त्याचं एकेकाचं फंक्शन लिहायचं. गॉंग कोण आहे, बेल आहे ती मोठी, बरोबर. सेकंड सी फ्रेम इलेक्ट्रोमॅग्नेट, कॉईल वाउंडेड त्याच्यावरती ते लिहिलं. स्ट्रायकर घेतलाय आपण. स्ट्रायकर कोणता आहे, हा स्ट्रायकर कशाला कनेक्टेड आहे, कनेक्टेड टू अ सर्किट, सर्किट वाया व्हॉट, स्क्रू. त्या स्क्रू थ्रू या सर्किटला कनेक्टेड आहे हा स्ट्रायकर, बरोबर. त्यानंतर जर बघितलं, स्विच टू ओपन क्लोज दिस सर्किट आणि सेल टू प्रोव्हाइड व्हॉट पॉवर सप्लाय. हे झालं तुमचं काय कन्स्ट्रक्शन. आता वर्किंग काय असणार आहे. ठीक आहे, वर्किंगसाठी झालं लिहून तुमचं सर्वांचं. ओके, आता वर्किंग खूप सिंपल आहे स्टुडंट्स. वर्किंगसाठी आपल्याला दोन सिच्युएशनल डायग्राम्सची गरज पडेल. ठीक आहे, त्या सिच्युएशनल डायग्राम्स तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या बिगिनिंगला बघाल. सध्या पुरतं मी काय करतो, फक्त ते स्ट्रक्चर ड्रॉ करतो. ठीक आहे, सगळ्यात फर्स्ट थिंग वर्किंग. ठीक आहे, वर्किंग हे दोन स्टेप्समध्ये होतं. स्टेप 1. ठीक आहे, मी इथे लिहितो, वर्किंग ऑफ बेल इज डन in 2 steps repeated one after another till switch is on. लक्षात ठेवाल मी काय लिहितोय, वाक्य नीट समजून घ्यायची, एक एक वाक्य नीट समजून घ्याल म्हणजे तुम्हाला लिहायला सोपं जाईल. मी काय लिहिलं, वर्किंग ऑफ बेल हे 2 स्टेप्सने होतं. 2 अशा स्टेप्स की एकानंतर एक ज्या रिपीट होतात. पुन्हा आपण बेल वाजवली की असं टिंग वाजतं का नसतं, नाही, ते ट्रिंग वाजायला लागतं. म्हणजे एकानंतर एक पटपट तो स्ट्रायकर कंटिन्यू त्या बेलवर येऊन असा स्ट्राईक होतोय, परत मागे जातोय, बरोबर ना. मग हे कसं सगळं पॉसिबल होतं, तर 2 स्टेप्स आहेत. स्ट्राईक होणे, मागे येणे. ह्या 2 स्टेप्स एकानंतर एक काय केल्या जातात, रिपीट केल्या जातात आणि त्याने तुमची ही जी बेल ही काय होते, वर्क करते. आता आपण जर समजा बघितलं स्टुडंट्स, इकडे या केसमध्ये सगळ्यात फर्स्ट स्टेप जी लिहिणार आहोत, स्टेप 1 कशी असणार ती, व्हेन स्विच इज ऑन. ओके, आपण ती स्टेप वाईजच लिहूया प्रॉपर. Step 1. When switch switch is turned on. When switch is turned on, what happens? The current flows in circuit from cell to screw to striker plate and further
into coil, further into coil. ओके, आता काय काय लिहिलं बघा, वेन स्विच इज टर्न्ड ऑन, स्विच जेव्हा मी ऑन करतो काय होतो, करंट तुमच्या सेलपासून स्क्रू थ्रू स्ट्रायकर प्लेटकडे येतो, स्ट्रायकर प्लेटकडून कुठे जातो, तुमच्या कॉइलकडे जातो. ठीक आहे, हे मी इथे लिहिलं. द कॉइल बिहेव ॲज electromagnet and pulls the striker plate towards itself. स्ट्रायकर प्लेट टुवर्ड्स इटसेल्फ. मी काय लिहिलं, सर्किट इथनं गेल्यानंतर हा इलेक्ट्रोमॅग्नेट सारखा बिहेव करतो आणि स्ट्रायकर प्लेटला स्वतःकडे ओढून घेतो. ठीक आहे, टुवर्ड्स इटसेल्फ. पुढे काय होणार, ड्यू टू दिस स्ट्रायकर हिट्स द गॉंग and the circuit contact of screw and striker plate breaks. ठीक आहे, काय लिहिलं नीट लक्ष द्याल, ड्यू टू दिस स्ट्रायकर हिट्स द गॉंग. याला स्वतःकडे ओढलं ना, या कॉईल कशासारखं बिहेव करायला लागली, इलेक्ट्रोमॅग्नेट सारखं, आणि ह्या स्ट्रायकर प्लेटला ह्या कॉईलने स्वतःकडे काय केलं, ओढून घेतलं. म्हणून हा स्ट्रायकर जोरात हिट झाला कशावर, गॉंगवर. आवाज क्रिएट झाला, बेल रिंग झाली, बरोबर. पण बरोबरच ह्या स्क्रूचा आणि ह्या प्लेटचा कॉन्टॅक्ट पण ब्रेक झाला. हा असा तिरपा इकडे आला ना, स्क्रू तर इकडे फिक्स आहे, हा बाहेर निघून आल्यामुळे ह्या दोघांचा जो कॉन्टॅक्ट होता, हा कॉन्टॅक्ट काय झाला, ब्रेक झाला. ठीक आहे, मी काय लिहिलं इकडे, मग तेच लिहिलं बघा, ड्यू टू दिस स्ट्रायकर हिट्स द गॉंग अँड द सर्किट कॉन्टॅक्ट ऑफ स्क्रू अँड स्ट्रायकर प्लेट ब्रेक्स. ओके, आता द बेल इज rang and the striker plate returns to its original position. ठीक आहे, ही राहणार ऍक्च्युली तुमची स्टेप 2. ठीक आहे, इथपर्यंत स्टेप 1 ही झाली, स्टेप 2. ठीक आहे, आता पोझिशन. आता ओरिजिनल पोझिशनला गेल्यानंतर पुन्हा काय होणार, सेम प्रोसेस रिपीट होणार. ओरिजिनल पोझिशनला गेल्यामुळे काय होणार, कॉन्टॅक्ट पुन्हा बिल्ड होणार. कॉन्टॅक्ट पुन्हा बिल्ड झाला म्हणजे पुन्हा हा इलेक्ट्रोमॅग्नेट बनणार, पुन्हा ही प्लेट याच्याकडे अट्रॅक्ट होणार, हा येऊन याच्यावर स्ट्राईक होणार आणि प्रोसेस सेम रिपीट होणार. सो दिस प्रोसेस कंटिन्यूज टू रिपीट again and again till switch on, till switch is on, again till switch is on. ठीक आहे, पहिली स्टेप हिट करायची, दुसरी स्टेप परत जाण्याची, रिपीट होत राहणार आणि बेल वाजत राहणार. येते लक्षात. आता तुम्ही फास्ट हे सगळं नोट डाऊन करून घ्याल. माझ्या लक्षात आलंय तुमच्या डोक्यात थोडंसं कन्फ्युजन आहे की काय सांगितलंय नेमकं सरांनी, ते मी प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही फास्ट हे सगळं नोट डाऊन करून घ्याल म्हणजे मी तुम्हाला ते ॲनिमेशन दाखवू शकेल. झालं लिहून. आता मी जर हे सगळं बाजूला घेतो म्हणजे आपल्या स्क्रीनवरती आपल्याला परफेक्ट त्या बेलचं ॲनिमेशन दिसू शकेल. ठीक आहे, आणि डायग्राम तुमच्या टेक्स्ट सोबत मॅच होत नाही, मी नॉर्मली चेंज केली आहे, तिला मी फॉलो केलं आहे आपल्या ॲनिमेशन सारखं, तुम्हाला वर्किंगमध्ये लक्षात येईल. आणि ही ड्रॉ करायला ही खूप सोपी आहे
म्हणून मी थोडीशी चेंज केली. तुम्ही ही फॉलो केली तरी चालेल, टेक्स्टची फॉलो केली तरी सुद्धा चालेल. ॲट दी एंड आपल्याला वर्किंग इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसते तेच सेम कन्स्ट्रक्शन, ज्या कन्स्ट्रक्शनबद्दल मी बोलत होतो, बरोबर. ज्यामध्ये आता इनिशियली स्टेजमध्ये तुम्हाला दाखवलं की त्यांनी तो गॉंग घेतला आहे, तो स्ट्रायकर आहे, सेम ॲज इट इज जसं मी डायग्राममध्ये ड्रॉ केलं होतं, बरोबर. याच्यामध्ये होणार काय आता बघा, जसा स्विच ऑन झाला, स्विच ऑन झाल्याबरोबर तुमचं हे वर्किंग सगळं अशा पद्धतीने होत राहणार, बरोबर. आता तुम्ही जर बघत असाल तुमच्या स्क्रीनवरती परफेक्टली याचं आता वर्किंग दिसणार आहे. हे कम्प्लीट वर्किंग नीट छान ऑब्झर्व करा आणि समजून घ्याल. जेव्हा जेव्हा रेड कलरची लाईन येते सर्किट डायग्राममध्ये तेव्हा तेव्हा ते कनेक्टेड दाखवतंय. जेव्हा जेव्हा रेड कलरचं सर्किट म्हणजे करंट फ्लोईंग बंद होतो तेव्हा तेव्हा ते बंद झालेलं असतंय, बरोबर. तुम्हाला लक्षात येत असावं त्याचं वर्किंग कशा पद्धतीने चाललंय. तर या वेने तुमची जी काही पर्टिक्युलर बेल आहे ती रिंग होते. ओके. सो छान हे वर्किंग मी पुन्हा एकदा दोनदा रिपीट करणार आहे. मी इकडे थांबतोय, तुम्हाला स्क्रीनवरती हे वर्किंग दिसत राहणार आहे, छान समजून घ्यायचं आहे. हा होता आपल्या पूर्ण चॅप्टरचा लास्ट टॉपिक, जो की आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक बेल. तुम्हाला ती डायग्राम बघत राहायची आहे. मी ही व्हिडिओ 2-3 वेळेस रिपीट करणार आहे जेणेकरून तुम्हाला हे सगळं जे ॲनिमेशन आहे ते प्रॉपरली समजू शकेल. सो दिस वॉज डन विथ टुडेज सेशन. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. टिल देन हॅपी लर्निंग.